पहिल्या युनिट मधला तिसरा टॉपिक नंबर 3, ज्याचं नाव आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. बघा, पहिला टॉपिक आपण स्टडी केला होता फंक्शन, राईट. फंक्शन मध्ये काय काय स्टडी केलं होतं? टाइप्स ऑफ फंक्शन बघितले होते, फंक्शनची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, टाइप्स ऑफ फंक्शन बघितले होते आणि त्याच्यावरची रिलेटेड इव्हन आणि ऑड फंक्शन कसं ओळखायचं, राईट. फंक्शनचा टाइप कसा ओळखायचा किंवा व्हॅल्यू, फंक्शनची व्हॅल्यू कशी काढायची, हे आपण त्या पहिल्या टॉपिक मध्ये बघितलं होतं. दुसरा टॉपिक होता तुमचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन महत्त्वाचे फॉर्म्युले, एक म्हणजे सिंपल स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले आणि दुसरा कंपोजिट फंक्शन. ऍक्च्युली सिंपल फंक्शनचे जे फॉर्म्युले तेच कंपोजिट फंक्शनला लागू होतात, फक्त कंपोजिट फंक्शन मध्ये काय आहे, ऍडिशनल टर्म वापरावी लागते. ऍडिशनल टर्मचा पण डेरिव्हेटिव्ह, जेवढे 3 फंक्शन्स असतील कंबाईन केले तर त्याला कंपोजिट म्हणतो आणि कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह असतील तर जेवढे फंक्शन कंबाईन केले असतील तेवढ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. आता बघा, आता याच्या पुढचा पार्ट, डेरिव्हेटिव्हचा थोडासा पुढचा पार्ट म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि त्यातलं पहिले ऍप्लिकेशन्स आहे ते म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंट. टँजेंट म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, स्पर्शिका, आपण मराठीमध्ये त्याला स्पर्शिका म्हणतो, राईट. सपोज हा आपला कर्व आहे, या कर्वच्या या पॉइंट मधून पास होणारी लाईन म्हणजे या पॉइंटला, तर या लाईनला काय म्हणतात? टँजेंट म्हणतात. दिस लाईन इज कॉल्ड एज टँजेंट. The line which passes through one point to that curve. एक त्या कर्वच्या पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईनला काय म्हणायचंय? टँजेंट. आता त्या टँजेंटचा काय काढायचा? स्लोप. ती किती बेंड झाली लाईन, तो कर्व त्या लाईनला किती बेंड झाला, किंवा या ऍक्सिसला, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस, राईट. तर हा कर्व म्हणजे इथून ही एक लाईन, ही एक लाईन, ही एक्स म्हणजे dx असेल, हा dy, हा डिस्टन्स म्हणजे dx, आणि dy बाय dx तो सिम्पली नथिंग बट स्लोप ऑफ दॅट टँजेंट. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट बघा इथे सिंपल, इट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर m. तुम्ही आठवत असेल m, आपण इक्वेशन स्ट्रेट लाईन बघत होतो तेव्हा m काय होता? त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप होता. m इज कॉल्ड एज स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. पण आता इथं m म्हणजेच काय आहे? त्या स्लोप ऑफ टँजेंट साठी नोटेशन. इट इज डिनोटेड बाय लेटर m आणि m इज इक्वल्स टू, व्हेरी सिंपल फॉर्म्युला, m इज इक्वल्स टू dy बाय dx. हा पहिला फॉर्म्युला. आणि dy बाय dx म्हणजेच काय आहे? dy बाय dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. कुणाचं डेरिव्हेटिव्ह? y चा. कुणासोबत? x सोबत. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, इट इज नथिंग बट dy बाय dx. ओके. अजून सेम दुसरा एक फॉर्म्युला लिहिता येतो, m इज इक्वल्स टू, जर तुम्हाला अँगल दिला असेल म्हणजे थीटा दिला असेल, जर अँगल दिला असेल तर टँजेंट म्हणलेलं आहे. टँजेंट म्हणजे तो कोणता अँगल असणार आहे? टॅन थीटा असणार आहे. टँजेंट इज नथिंग बट tan theta. So m is equals to tan theta. m is equals to dy by dx और m is equals to tan theta. राइट. या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट काढता येतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल. तर स्लोप ऑफ नॉर्मल इट इज डिनोटेड बाय m डॅश. स्लोप ऑफ नॉर्मल कशाने नोटेशन यूज करायचंय? m. स्लोप ऑफ टँजेंट कशाने नोटेशन? m डॅश. इट इज डिनोटेड बाय m डॅश and value of this m dash is equals to -1 upon m. म्हणजे जर m माहिती असेल किंवा याला असं म्हणता येईल -1 upon tan theta, किंवा हाच फरक, कारण m म्हणजे काय आहे? tan theta. किंवा याला असं लिहिता येईल -1 upon dy by dx. म्हणजे तीन पैकी कुठलाही एक फॉर्म्युला वापरा. m dash is equals to -1 upon m वापरा, m dash is equals to -1 upon tan theta. पण हा tan theta चा फॉर्म्युला कधी वापरायचा?
जर तुम्हाला अँगल दिला असेल तर, आणि -1/dy/dx. म्हणजे आता एक सोपं एक लक्षात घ्या, कारण आता याच्यावरून लक्षात आलं बघा, m × m डॅश म्हणजे या दोन इक्वेशन वरून m × m डॅश -1 हे इक्वेशन तयार होतं. m × m डॅश -1 लेफ्टला आणलाय m × m डॅश -1. तुम्ही स्ट्रेट लाईन बघा, स्ट्रेट लाईन मध्ये दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत असं आपण कधी म्हणत होतो, जेव्हा त्यांचे स्लोप्स इक्वल होते, म्हणजे m1 m2. जेव्हा स्लोप सेम असतील तर लाईन पॅरलल, आणि जेव्हा त्यांच्या स्लोप मधला डिफरन्स m1 × m2 ची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा ती व्हॅल्यू कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे हा झाला टँजेंट, याला परपेंडिक्युलर असणारा हा लाईन, म्हणजे हा झाला नॉर्मल. लक्षात घ्या. आणि या दोन्ही मध्ये कितीचा अँगल तयार होतो, तर 90 डिग्री मध्ये. टँजेंट आणि नॉर्मल. नॉर्मल म्हणजे जे टँजेंटला परपेंडिक्युलर आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळतं m इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजेंट, m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल, राईट. आणि दोन्हीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, -1 आली पाहिजे. किंवा सरळ m डॅश -1/m हा फॉर्म्युला आपण वापरते. आणि स्लोपलाच दुसरं नाव आहे, स्लोप इज कॉल्ड ॲज ग्रेडियंट. स्लोपला अजून काय नाव आहे, ग्रेडियंट पण म्हणतात त्याला. स्लोप इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेडियंट ऑफ टँजेंट किंवा ग्रेडियंट ऑफ नॉर्मल, राईट. तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. पहिला m dy/dx, दुसरा अँगल दिला असेल तर m tan θ. हे दोन फॉर्म्युले आले की ऑटोमॅटिक हा टर्म काढता येतो, m डॅश. ऑटोमॅटिक m काढला की m डॅश काढता येतो. त्याच्यामुळे फक्त m लक्षात ठेवा, बाकी m डॅश तुम्हाला काढता येईल. टँजेंट, स्पर्शिका, नॉर्मल त्याला 90 डिग्री असणार आहे टर्म. म्हणजे याचा स्लोप काढायचा असेल तर याला नोटेशन आहे m, आणि याला नॉर्मलला नोटेशन आहे m डॅश स्लोप साठी, राईट. तर पहिलं एक्झाम्पल बघूया आता आपण या रिलेटेड. फर्स्ट एक्झाम्पल वी विल सी. बघा, फर्स्ट एक्झाम्पल लिहिले, फाइंड स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व y is equals to e raised to x at x is equals to 0. x is equals to 0 या पॉइंट साठी दिलेल्या कर्वचा स्लोप ऑफ टँजेंट काढायचा आहे आपल्याला, राईट. बघा, खूप सिंपल आहे. गिवन y is equals to e raised to x. ॲज युजल आपली मेथड डेरिव्हेटिव्ह सोडायचं नाहीये. इथं सुद्धा या टोटल टॉपिक मध्ये डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट यूज होणार आहे. डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले जे आपण पहिल्या सेकंड टॉपिक मध्ये बघितले ते सगळे फॉर्म्युले तिसऱ्या टॉपिकला यूज करायचे आहेत आपल्याला. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy/dx? dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ e raised to x. काय तो बोला, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह येतो e raised to x, म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू आली e raised to x. इथेपर्यंत काही डाऊट आहे? ओके. आपल्याला आता स्लोप ऑफ टँजेंट. सो देयरफॉर स्लोप ऑफ टँजेंट, काय आहे स्लोप ऑफ टँजेंटचं नोटेशन? त्याला कशाने डिनोट करतो आपण? m नी नोटेशन आहे. आणि m ची व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू असते? m म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू असते. m म्हणजे dy/dx, आणि dy/dx आलाय आपला. सो देयरफॉर m इज इक्वल्स टू e raised to x. m ची व्हॅल्यू काय आली? e raised to x. पण हा कुठल्या पॉइंट साठी काढायचा आहे? at x is equals to 0 ला. therefore m slope at x is equals to 0 is, so m is equals to e raised to x, but at x is equals to 0. काय येतो बघा, m is equals to e to the power x is equals to 0 व्हॅल्यू पुट अप करायची, e raised to power 0. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही टर्मचा 0 पॉवर हा 1 येत असतो. कुठल्याही टर्मचा 1 चा 0 पॉवर, 2 चा 0 पॉवर, 100 चा 0 पॉवर, x चा 0 पॉवर, z चा 0 पॉवर हा 1 येतो. म्हणजेच m is equals to 1. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट जो आपण m नी नोटेशन यूज केलंय, the slope of tangent is equals to m and m is equals to 1. ठीक है.
Example number 2. Problem number 2 बघा. Find gradient of the curve xy is equals to 6 at point 1, 6. Given xy is equals to 6. आता बघा, मागच्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये स्लोप हा वर्ड होता. आता स्लोपच्या ऐवजी काय वर्ड आलाय? ग्रेडियंट. स्लोप आणि ग्रेडियंट हे दोन्ही वर्ड पॅरलल आहेत, एकमेकांचे सिमिलर आहेत. स्लोप म्हणजेच ग्रेडियंट, ग्रेडियंट म्हणजेच स्लोप, राईट. तर आणि आपल्याला स्लोप म्हणजे सरळ सरळ आपल्यासाठी व्हॅल्यू काय आहे? dy बाय dx ची व्हॅल्यू आहे. स्लोप इज नथिंग बट व्हॉट? dy बाय dx. म्हणजे आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. डिफरेंशिएट with respect to x, right? LHS d by dx of x into y, d by dx of 6. इथं कुठला रूल वापरणार आहे? x y ला दोन्ही व्हेरिएबल आहेत, दोन्ही फंक्शन आहे. प्रॉडक्ट रूल नुसार फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह असं लिहा किंवा असं लिहा d by dx of y प्लस सेकंड फंक्शन इनटू फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. dy by dx लिहिलं काय आणि dx by dx लिहिलं काय, दोन्ही सेम. आणि व्हॉट अबाउट RHS? 6 हा सिंपल आहे, नंबर आहे, नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. सो x इनटू dy by dx प्लस y इनटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजे x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल्स टू 0. तर हा y RHS ला शिफ्ट करा, इथून dy बाय dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. म्हणजे x इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस y, राईट. देअरफॉर सिंपल आपल्याला dy बाय dx काढायचं आहे. तर dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस y अपॉन x. हा झाला तुमचा dy बाय dx. dy बाय dx म्हणजेच काय असतो? ग्रेडियंट. पण कुठल्या पॉइंटला काढायचं आहे ग्रेडियंट? 1/6 ला. देअरफॉर ग्रेडियंट ऑफ द कर्व इज नथिंग बट, ग्रेडियंटला सुद्धा m म्हणतात. m म्हणजेच नोटेशन काय आहे? dy बाय dx म्हणजे m इज इक्वल्स टू मायनस y अपॉन x. कारण dy बाय dx ची व्हॅल्यू -1/x. कुठल्या पॉइंट साठी काढायचं आहे? therefore m at 1/6 म्हणजे x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 6. so therefore m is equals to -6 divided by 1. and what is the value of -6/1? -6/1 म्हणजे -6. so m is equals to, slope is equals to -6. slope of the line m is equals to किंवा ग्रेडियंट, स्लोप म्हणा किंवा ग्रेडियंट म्हणा, इट इज वन अँड दी सेम. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम नंबर 3 बघा. प्रॉब्लेम नंबर 3 बघा. फाइंड स्लोप ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. म्हणजे इथं तुम्हाला m ची व्हॅल्यू पण काढायची आहे आणि m डॅश ची व्हॅल्यू पण काढायची आहे. कोणत्या कर्वसाठी? y इज इक्वल्स टू अंडर रूटमध्ये एक्स क्यूब. आता अंडर रूटमध्ये एक्स क्यूब आहे, आपल्याकडं फॉर्म्युला नाही आहे, असं घाबरायचं नाही आहे. अंडर रूट एक्स क्यूबला रूट काढलं तर त्याचा पॉवर 1/2 होतो. रूट म्हणजे अंडर रूट म्हणजे काय आहे? 1/2. म्हणजे तो 3 × 1/2 म्हणजे 3/2 होतो. म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला इझिली वापरता येतो डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला. आणि कुठल्या पॉईंटसाठी काढायचं आहे? x इज इक्वल्स टू 4 साठी काढायचं आहे. सिंपल आहे बघा. सो y इज इक्वल्स टू दिलेला कर्व अंडर रूट ऑफ एक्स क्यूब आहे, तर याला लिहिता येतं y इज इक्वल्स टू एक्स क्यूब. आणि अंडर रूट म्हणजे पॉवर किती असतो? रूट म्हणजे पॉवर किती असतो? 1/2 असतो. म्हणजे 3 × 1/2 म्हणजे हा पॉवर किती होणार? 3/2. सो y इज इक्वल्स टू x⁻³ 3/2. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरेंशिएट with respect to x. so LHS
dy by dx RHS dy dx of x raised to power 3 by 2 फॉर्म्युला वापरणार x raised to power n चा, कारण हे कशासोबत कंपेअर होतो x raised to power 3 by 2 म्हणजे 3 by 2 ची व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू, म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला आहे n x raised to power n minus 1 म्हणजे हा टर्म n is equals to 3 by 2 इथे पुट अप करा, म्हणजे x raised to 3 by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा पॉवर ऑलरेडी डिनॉमिनेटरला म्हणजे सॉरी बेसला 3 by 2 into x raised to power 3 by 2 minus 1 होतो बघा, n minus 1 म्हणजे 3 by 2 minus 1 म्हणजे 3 by 2 into x आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ इथं डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे 1 घेता येईल तुम्हाला, 3 minus 2 divided by 2 क्रॉस मल्टिप्लाय 3 into 1 3 2 into 1 2 3 minus 2 म्हणजे 1 by 2 येतो, म्हणजे dy by dx is equals to काय ते dy by dx ची व्हॅल्यू 3 by 2 x raised to power 1 by 2 x raised to power 1 by 2 म्हणा किंवा रूट x म्हणा, म्हणजे ही व्हॅल्यू येणार 3 by 2 into रूट x. तर हा काय झाला dy by dx. न आपल्याला माहिती आहे आपल्याला काय काढायचंय स्लोप, राईट, स्लोप कशाचा स्लोप टँजेंटचा, स्लोप ऑफ टँजेंट कशाने नोटेशन स्लोप ऑफ टँजेंटचं m, आणि m म्हणजे आपल्याला सिंपल फॉर्म्युला माहिती आहे m इज नथिंग बट dy by dx. dy by dx ची व्हॅल्यू काय आली बघा, m इज इक्वल्स टू dy by dx म्हणजे 3 by 2 रूट x, पण स्लोप ऑफ टँजेंट आणि नॉर्मल कुठल्या पॉइंट साठी काढायचे आहे, x इज इक्वल्स टू 4 ला, therefore m at x is equals to 4 is x ची व्हॅल्यू 4 ठेवा त्या इक्वेशन मध्ये, सो m is equals to 3 by 2 into root 4, root 4 म्हणजे 2 2 कॅन्सल होतो म्हणजे 3 by 2 into 2 2 कॅन्सल, सो m is equals to 3 ही झाली पहिली व्हॅल्यू, स्लोप ऑफ टँजेंट पहिली व्हॅल्यू. नाउ नेक्स्ट स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल म्हटलं तरी इथे लिहा स्लोप ऑफ काय आहे हा टर्म, स्लोप ऑफ टँजेंट, स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल्स टू m इज इक्वल्स टू 3. नाउ स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे, स्लोप ऑफ नॉर्मल साठी नोटेशन, त्याच्यासाठी नोटेशन आहे m डॅश, आणि m डॅश ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, -1/m हा फॉर्म्युला वापरायचा, m ची व्हॅल्यू फक्त ठेवून द्या इथं, म्हणजेच m डॅश ची व्हॅल्यू येते -1/3, म्हणजे आपल्याला दोन आन्सर मिळाले, एक आन्सर म्हणजे m इज इक्वल्स टू 3 आणि दुसरा आन्सर m डॅश इज इक्वल्स टू -1/3. ही व्हॅल्यू म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट, ही व्हॅल्यू म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे, slope of tangent m is equals to 3, slope of normal m dash is equals to -1/3. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4 बघा काय आहे, बघा प्रॉब्लेम नंबर 4, फाइंड स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व y is equals to x raised to power 4 at x is equals to 2 full stop. Also find slope of normal. टँजेंट, स्लोप ऑफ टँजेंट मिळाल्यावर स्लोप ऑफ नॉर्मल एका स्टेप मध्ये आन्सर येतं, पण तुम्हाला अगोदर स्लोप ऑफ टँजेंट काढावं लागेल. स्लोप ऑफ टँजेंट काढावं लागेल म्हणजे दिलेल्या कर्लचा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काढावी लागेल. dy by dx ची व्हॅल्यू कुठल्या पॉइंट साठी काढावी लागेल, at x is equals to 2 साठी काढावी लागेल. व्हेरी सिंपल, बघा गिवन y is equals to x raised to power 4, differentiate with respect to x, so LHS derivative of y काय आहे, dy by dx, derivative of d by dx of x raised to power 4, कुठला फॉर्म्युला वापरणार, x raised to power n चा फॉर्म्युला वापरणार,
कारण x रेज टू पॉवर 4 अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला म्हणजे हा 4 बेसला आणि पॉवर 1 नी कमी 4 - 1 म्हणजे ती व्हॅल्यू येते 4x³ सो dy/dx = 4x³ हा dy/dx म्हणजे काय असतो आपल्यासाठी स्लोप ऑफ टँजेंट असतो सो देयरफॉर स्लोप ऑफ टँजेंट इट इज डिनोटेड बाय स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे काय असेल m इज नथिंग बट व्हॉट dy/dx आणि dy/dx ची व्हॅल्यू काय आहे 4x³ म्हणजे m = 4x³ पण कुठल्या पॉइंटला काढायचं आहे स्लोप ऑफ टँजेंट at x = 2 so therefore m at x = 2 so m = 4 into x³ म्हणजे 2³ ची व्हॅल्यू येते 8 4 into 8 आणि 4 into 8 म्हणजे 32 so m = 32 m ची व्हॅल्यू 32 म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट 32 स्लोप ऑफ नॉर्मल -1/32 so therefore slope of normal is equals to m dash चा फॉर्म्युला आहे -1/m म्हणा -1/dy/dx म्हणा so it is equals to -1/32 m dash is equals to -1/32 and this is the answer. बघा प्रॉब्लेम नंबर 5 at which point on the curve y is equals to 3x minus x square slope is -5 म्हणजे कर्व y is equals to 3x minus x square आहे आणि स्लोप आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एक सिंगल वर्ड येतो स्लोप तर तो स्लोप ऑफ टँजेंट साठी वापरायचा म्हणजे m ची व्हॅल्यू आहे m ची व्हॅल्यू किती आहे स्लोप इज -5 म्हणजे तुम्हाला m दिलाय स्लोप -5 दिलाय y चं इक्वेशन दिलंय आणि तुम्हाला काय विचारलंय ॲट विच पॉइंट ऑन द कर्व पॉइंट विचारले पॉइंट म्हणजे कशाची व्हॅल्यू पॉइंट म्हणजे एक्स वाय म्हणजे कॅपिटल स्मॉल एक्स आणि वाय म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू विचारली आहे कधी जर ते इक्वेशन दिलंय कर्वचं आणि तो स्लोप -5 आहे तेव्हा म्हणजे सरळ सरळ y = दिले त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजे तो स्लोप येतो स्लोप ऑलरेडी -5 दिले त्याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळते आलेली x ची व्हॅल्यू इक्वेशन कर्वच्या इक्वेशन मध्ये ठेवा y ची व्हॅल्यू मिळते म्हणजे x आणि y मिळाला म्हणजे पॉइंट मिळाला बघा सो सिंपल आहे गिवन y = 3x - x² differentiate with respect to x dy/dx is equals to d/dx of 3x - x². 3x वेगळी टर्म आहे x² वेगळी टर्म आहे मायनस साइन सेपरेट करता येतो आपल्याला सो इट इज इक्वल्स टू d/dx of 3x minus d/dx of x². 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 येतो सो 3 into 1 minus x² चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 2x येतो सो म्हणजे ही व्हॅल्यू येते 3 minus 2x so dy/dx is equals to 3 minus 2x ही व्हॅल्यू dy/dx dy/dx म्हणजे स्लोप आहे आपल्यासाठी so therefore slope of tangent किंवा नुसतं स्लोप म्हणलं तरी चालेल is equals to m म्हणजे काय असतो dy/dx आहे म्हणजेच m is equals to dy/dx म्हणजे किती आलंय 3 minus 2x but already given but slope is -5 so what is meaning of slope is -5 so slope -5 is nothing but m is equals to -5 म्हणजे m च्या दोन व्हॅल्यू एक 3 minus 2x दुसरी -5 so therefore -5 is equals to 3 minus 2x कारण स्लोप हा पण -5 आहे ती व्हॅल्यू 3 minus 2x त्याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळते हा -2x लेफ्टला शिफ्ट करा -5 राईटला शिफ्ट करा
सो +2x होणार आणि 3 + 5 होणार. हा लेफ्टला शिफ्ट केला and this term will be shift to RHS side. म्हणजेच 2x is equals to 8. This implies x is equals to 8/2 आणि 8/2 म्हणजे किती येते 4. x is equals to 4. हा पहिला पॉइंट मिळाला. आलेला पॉइंट या इक्वेशन मध्ये ठेवा. So therefore y is equals to 3 into x म्हणजे 3 into 4 minus x square म्हणजे 4 square. म्हणजे 3 into 4 म्हणजे 12 आणि 4 square म्हणजे 16. 12 minus 16. So y is equals to -4. So therefore final answer, point on the curve is 4, -4. Point on the curve is 4, -4. बघा 6 numbers example. Find the point on the curve y is equals to 7x minus 3x square at which tangent makes an angle of 45 degree. आतापर्यंत प्रॉब्लेम मध्ये अँगल कुठं आला नव्हता, आता अँगल आलाय म्हणजे थीटाची व्हॅल्यू दिली आणि जेव्हा थीटाची व्हॅल्यू दिले तेव्हा आपला स्लोपचा फॉर्म्युला काय वापरायचा, टॅन थीटाचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे m is equals to tan थीटा. थीटा म्हणजे 45 म्हणजे tan 45. tan 45 ची व्हॅल्यू 1 म्हणजे स्लोप 1 येतो आलेल्या टर्म मध्ये. आपल्याला पॉइंट काढायचे म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू. परत सिमिलर एक्झाम्पल आहे मागच्या एक्झाम्पलचा. सो राईट v1 y is equals to 7x minus 3x square. Differentiate with respect to x. LHS बघा dy by dx RHS d by dx of 7 minus 3x square. Separate derivative घ्या. So derivative of 7x minus derivative of 3x square. पहिली स्टेप कळते, सेपरेट केला. 7x मधला 7 बाहेर येतो, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. 3x स्क्वेअर मधला 3 बाहेर आला, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x आहे. हा 3 बाहेर, पॉवर वाला टर्म 2, x चा पॉवर 1 ने कमी करायचा, स्क्वेअर आहे तर x राहतो फक्त. म्हणजे ही टर्म येते 7. 3 into 2x म्हणजे 6x. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू मिळते 7 minus 6x. ठीक आहे. म्हणजे therefore स्लोप म्हणजेच m म्हणजेच काय dy by dx. म्हणजेच स्लोप ची व्हॅल्यू आहे m is equals to 7 minus 6x. हा झाला एक कर्व, एक इक्वेशन झालं. नो angle of inclination is given. Angle theta is equals to 45 degree. So therefore m is equals to काय फॉर्म्युला आहे, tan theta चा फॉर्म्युला आहे. म्हणजेच tan theta म्हणजे tan theta म्हणजे काय 45 डिग्री आणि tan 45 बघा तुम्ही, tan 45 ची व्हॅल्यू किती येते तर 1 येते. सो m is equals to 1. म्हणजे दोन इक्वेशन, m is equals to 7 minus 6x, m is equals to 1. therefore 1 is equals to 7 minus 6x. m च्या ठिकाणी 1 ही व्हॅल्यू ठेवली. minus 6x लेफ्टला शिफ्ट करा म्हणजे 6x. 7 minus 1 हा टर्म लेफ्टला, हा टर्म राईटला. सो 6x is equals to 6. x is equals to 6 by 6. So this implies x is equals to 1. आलेली x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवा. therefore y is equals to 7x minus 3x square म्हणजे 7 into 1 minus 3 into 1 square म्हणजे 7. 3 into 1 square ची व्हॅल्यू 1 च येते म्हणजे 7 minus 3 म्हणजे 4 म्हणजे y ची व्हॅल्यू 4. therefore point
on the curve, point on the curve is equals to x, y आणि x, y ची व्हॅल्यू किती येते तर ती आहे 1, 4. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 4. x, 1, 4. Find the point on the curve y is equals to log of x minus 3 at which slope is 5. बघा स्लोप 5 दिलेला आहे, कर्व दिले y is equals to log x minus 3 आणि आपल्याला पॉइंट काढायचे, राईट. सो therefore सोल्युशन बघा, y is equals to log of x minus 3 differentiate with respect to x, dy by dx is equals to d by dx of log x minus 3. What is derivative of log x minus 3? 1 upon x minus 3 into derivative of x minus 3. कारण log फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन असतो, 1 upon x minus 3. So 1 upon x minus 3 into what is derivative of x? 1. What is derivative of 3? 0. So 1 minus 0 म्हणजेच 1, म्हणजे सिंपल व्हॅल्यू येते 1 upon x minus 3 into 1, म्हणजे सिंपली 1 upon x minus 3. So dy by dx is equals to 1 upon x minus 3. ही काय झाली? dy by dx आणि स्लोप दिलाय also given. So m is equals to m म्हणजेच dy by dx असतो आणि dy by dx म्हणजेच काय व्हॅल्यू दिली 1 upon x minus 3. So m is equals to 1 upon x minus 3. हे एक इक्वेशन आलं आता. and also given काय दिले बघा, स्लोप इज इक्वल्स टू 5. स्लोप म्हणजे कशाची व्हॅल्यू? m ची व्हॅल्यू. सो m इज इक्वल्स टू 5. चला m ची व्हॅल्यू 5 म्हणजेच 5 इज इक्वल्स टू 1 अपॉन x minus 3. म्हणजे दिस इम्प्लाइज x minus 3 इज इक्वल्स टू 1 अपॉन 5. काही नाही, हा टर्म लेफ्टला शिफ्ट केला, हा टर्म राईटला शिफ्ट केला, म्हणजे हा न्यूमरेटर मध्ये आला, हा डिनॉमिनेटर मध्ये गेला. म्हणजे x इज इक्वल्स टू 1/5 प्लस 3. 3 च्या डिव्हिजन मध्ये काही नाही, म्हणजे 1 घेता येतं. आणि 1/5 प्लस 3 म्हणजे किती येतं बघा, 1 into 1 1, 5 into 3 15 डिवायडेड बाय 5 म्हणजे 16 डिवायडेड बाय 5. सो x इज इक्वल्स टू 16 डिवायडेड बाय 5. ही व्हॅल्यू आलेली व्हॅल्यू कर्व मध्ये इक्वेशन मध्ये ठेवा कर्वच्या. So therefore y is equals to log of 16/5 minus 3. So y is equals to log of, इथं पण खाली 5 म्हणजे काय नाही, म्हणजे 1. 16 minus 15 divided by 5 म्हणजे ही व्हॅल्यू येते log of 1/5. आता 1/5 ला काय लिहिता येतं, 5 इनवर्स. So log of 5 to the power minus 1. 5 to the power minus 1 म्हणजे minus log 5 आणि minus 1 into log 5 म्हणजेच काय येतो, तर तो log 5 येतो. So y is equals to log of 5 minus log of 5. Therefore final answer, point on the curve is, what is point on the curve is 16/5 हा झाला x चा व्हॅल्यू आणि मायनस log 5 हा झाला y चा व्हॅल्यू. म्हणजे x ची व्हॅल्यू 16/5, y ची व्हॅल्यू मायनस log 5. and these are the examples based on slope of tangent and slope of normal. नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या पुढचा पॉइंट घेऊया. ओके.